कसलं जळलंय ग हात ते. आता तू खूप आगाग होतीये. देव जाणे कधी बरं वाटेल. ए असं झाले म्हणून हसतोयस रे आमच्याकडे बघून. सॉरी सॉरी सॉरी. अरे मी विसरूनच गेलो की तुम्हाला इतकं लागलंय. फार दुखतंय का? म्हणजे नाही नाही, खरं सांगू तर तुमची अशी अवस्था बघून ना फारच काळजी वाटते. त्रास होतोय का खूप? हे दिसत नाही तुला? हाताचे पापडासारखे पापुद्रे गेलेच आणि तू विचारतोस बऱ्यात का आम्ही. पण काय करणार ना, विनाकारण आता गोष्टींच्या मध्ये हात घालायची सवय असेल एखाद्याला असं ना. म्हणजे अरे भास्कर काही पण बोलतोस. अरे खरं सांगू ना, तुझ्या त्या सासूरवाडीत त्या दळवींच्या घरात गेलं ना, काही ना काहीतरी घडतंयच आमच्या बाबतीत. आता बघ ना, तुझ्या लग्नाच्या त्या केळवणात गेलो तर माझ्या पोटात काय दुखायला लागलं. आता परवा हळदी कुंकवाला गेलो तर या रेणूक आहे ना, त्या भावनेला धक्का देऊन पाडलं काय. आणि आता यावेळी हाताचं काय मागं लागलंय आमच्या. बाबा रे, मला तरी असं वाटतंय ना की त्या दळवींच्या घरात पाऊल सुद्धा टाकायला नको. बरोबर आहे. हा अगदी बरोबर आहे. हा. मला पटलंय तुझं. नाही मला पटतंय, खरं सांगतो पटतंय. म्हणजे तुम्हाला जर तिकडे इतकाच त्रास होत असेल तर मग संपला विषय, कशाला जाते नका जाऊ. बरोबर आहे. खरं आहे. म्हणजे मी तर बोलतो उद्यापासून जान्हवीच्या एकही विधीला तुम्ही येऊच नका. हो, कोणी विचारलं तर मी सांगतो ना, ठणकावून सांगतो सगळ्यांना की माझ्या आजीला आणि बहिणीला तुमच्या घरात त्रास होतो, म्हणून आजपासून त्या तुमच्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाहीत. तुम्ही नाही, तुम्ही इकडे निवांत. दळवींच्या घरी न जाऊन कसं चालेल? काही म्हणालात का तुम्ही? बहिणी मी कुठं काय म्हणाले तेव्हा? काही नाही. जानू माझी आहे आणि ती माझीच राहण. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, पण आमचं लग्न तू मोडू शकणार नाहीस. 3 दिवस झाले जयंतला एक्सपोज करायचा हर तऱ्हेने प्रयत्न करतोय, पण एकही गोष्ट वर्क झाली नाही. त्या जयंतची सपोर्ट सिस्टम खूप स्ट्रॉंग आहे. मला त्याला हरवायचं असेल तर त्याच्या विश्वासातल्या कोणाला तरी उभं करावं लागेल त्याच्या अगेन्स्ट. असं कोणीतरी सापडायला हवं जे त्याच्या विश्वासातलं असेल आणि त्याला जयंतचा खरा चेहराही माहिती असेल. पण कोण आहे असं? त्या वॉचमॅनची हेल्प घेऊन झाली, विनोदची हेल्प घेतली. त्याच्या आश्रमात त्याच्या अगेन्स्ट कोणी जाणार नाही. मग कोण असेल? कम ऑन विश्वा, नीट विचार कर. कम ऑन विश्वा, यू कॅन डू इट. नवरी मुलगी आली. जानवी, यू हॅव नो राईट की तू रोज इतकं सुंदर दिसावंस आणि मला असा त्रास द्यावास. आय नो दॅट्स माय. आता तुला मला काहीतरी सांगायचंय है ना? हो, ॲक्च्युली सर, मी तुमच्यासाठी आज एक खास सरप्राईज प्लॅन केलाय. अच्छा, काय आहे ते सरप्राईज? सर, जर का सरप्राईज काय आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं राहील? ओके, बट स्टील सांग ना मला. सांग ना प्लीज, काहीतरी सांग. हां, एवढं मात्र सांगेन, ते सरप्राईज एक व्यक्ती आहे. व्यक्ती
कोण येणार आहे? सर अहो जानू ए बाळा चल आता खोळंबलेत ते पाटावर बस बघू आधी उजवा पाय होय. माझं बाळ अजून चिडलंय का माझ्यावर? आनंदी सॉरी ना, खरंच चुकलं माझं. मला माहितीये बाबांनी पण तुझ्यावर असं चिडायला नको होतं, तुला रागवायला नको होतं. पण मला सांग, आई बाबा आपल्या बाळाच्या भल्यासाठीच त्याच्यावर चिडतात की नाही? मग नको ना अशी रागवूस, सोड बरं राग. आनंदी, जसं लहान मुलं चुका करतात ना, तसं कधी कधी आई बाबा पण चुकतात. तुला माहितीये का, बाबा तुझ्यावर ओरडलेत ना, त्याचं त्यांनाच खूप वाईट वाटलंय. मग आता आपण दोघी मिळून त्यांच्याशी बोलूयात ना, त्यांना समजावूयात. चल आज चल. सांगितलं ना, मी कुठेही येणार नाही आणि मला तुमच्या दोघांशी कधीच बोलायचं नाहीये. हे बघ, तू अशी वागलीस ना तर मग मलाही खूप रडायला येईल. हा सोड ना बाळा राग. मला आणि बाबाला तू किती आवडतेस माहितीये ना, आणि आमचं शहाणं बाळ आहे, मग असं रागवायचं नाही. चल आपण आज जाऊया आणि आज सगळेजण काय काय मज्जा करतायत ते बघूया. चल. सांगितलं ना, मी कुठेही येणार नाही. अगं